देवी दर्शन सोहळा याचे प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्स। या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्या गडावर जास्त वेळ वास्तव्य होतं अशा प्रतापगडाच्या पायथ्याशी, आणि आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मंदिर खास अशा भक्तांसाठी बांधलं की ज्यांना तुळजाभवानीला एवढ्या लांब जाता येत नाही, की जेणेकरून ते प्रतापगडावरती त्या देवीचं दर्शन घेऊ शकतात। अशा तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला प्रतापगडाच्या पायथ्याशी आत्ता आपण आलो आहोत आणि सुमारे 450 पायऱ्यांचा हा प्रवास आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी धुक्याची चादर या प्रतापगडाने ओढलेली आहे। तर चला मग या तुळजाभवानीचं दर्शन घेऊया। प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराची तिथे आत्ता आपण आलो आहोत। तर चला मग देवीचं दर्शन घेऊया। प्रतापगडावरील तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आत्ता आपण आलो आहोत आणि आपल्या सोबत आहेत या देवीचे पुजारी। नमस्कार। या देवीविषयी या मंदिराविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? या देवीची स्थापना शिवाजी महाराजांनी 1661 साली अफजलखानाच्या वधानंतर केली। तुळजाभवानीला दर्शनासाठी जाण्यासाठी दरवर्षी इथून दर यात्रेनिमित्त किंवा दर्शनासाठी ते तुळजापूरला जायचे, परंतु इतकी वर्ष त्यांना तिथे येण्या जाण्यासाठी लोकांना त्रास किंवा तिथल्या मुघलांचा आदिलशाहीचा त्रास होता, म्हणून त्यांनी ती प्रतिष्ठापना म्हणून लोकांच्या याच्यासाठी त्यांनी ते प्रतापगडावर देवीची स्थापना केली। आणि आज नवरात्रीच्या निमित्त यावर्षी एकूण 356 वर्ष झाली या मंदिराच्या स्थापनेला, आणि दरवर्षीप्रमाणे यंदाचाही उत्सव नवरात्रीचा मोठ्या उत्साहाने भाविकांच्या गर्दीने एवढा पाऊस असताना सुद्धा चालू आहे। या 9 दिवसामध्ये या देवीची कशा पद्धतीने पूजा असते, कशा पद्धतीने मांडणी असते? दर दिवसाच्या पूजेप्रमाणे जे देवीचं वाहन असतं त्या हिशोबाप्रमाणे किंवा देवीचा रंग असतो त्या हिशोबाप्रमाणे त्याची वेशभूषा किंवा शृंगार केला जातो आणि त्या हिशोबानेच तिथला सगळा साज त्यांना चढवला जातो। तुम्ही किती वर्ष झालं या देवीची सेवा करत आहात? गेली 10 वर्ष मी इथे आहे। 10 वर्ष। बरं, एखादा असा अनुभव आम्हाला कळेल बघायचा की इतके वर्ष झाले तुम्ही या देवीची सेवा करता, तर तुम्हाला काय अनुभव? नाही, अनुभव म्हणजे आता ज्यांचा आशीर्वाद घेऊन महाराजांनी एवढं मोठं साम्राज्य उभं केलं किंवा त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं मराठ्यांचं वैभव उभं राहिलं,
तर त्या देवीच्या इथे सेवा करणारे मिळणे हे आमचं स्वतःचं भाग्य आहे. बाकी ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्स तुम्हालाही कृष्णा भेटलो. राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. तुळजाभवानी मातेचे काही भाविक आत्ता आपल्या सोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. कुठून आला आहात? महाडवरून आला आहात. काय सांगाल या देवीविषयी? खूप मस्त वाटते इथं यायला. दरवर्षी आम्ही इथे येतो. 7-8 वर्ष आले आम्ही इथं सर्व ग्रुपनी येतो मंडळी इथे, आणि खूप बरं वाटतं इथं आल्यावर. मन प्रसन्न होतं. देवीचे दर्शन घेतो. इथलं वातावरण पण खूप छान आहे, आणि हस्तकला केंद्र आणि असे बरेच कार्यक्रम इथे होत असतात. होत असतात. हां, असे आम्ही आज आलेलो आहे. तुम्ही नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा करता? नवरात्र उत्सवामध्ये देवी वगैरे आम्ही बसवतो घरी, आणि गरबा, दांडिया वगैरे असं हे गुजराती स्टाईल खेळतो, आणि दरवर्षी इथं येतच राहतो देवीच्या दर्शनाला, आणि खूप म्हणजे एकदम शांत वाटतं. शांत. तुम्ही या परिसराबद्दल काय बोलाल? ह्या परिसरामध्ये म्हणजे मी गेल्या 10 वर्ष इथे येतो आहे. देवीच्या दर्शनाला येतो. इथे खूप शांत वाटतं, आणि थंडीचं वातावरण खूप आहे इथे, आणि ते धुक्याचं प्रमाण जास्त मध्ये. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. नमस्कार. या देवीविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? कशी वाटली तुम्हाला ही मूर्ती? ताई, ही ते मूर्ती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली अलौकिक मूर्ती आहे, आणि आम्ही दरवर्षी खास देवीच्या आशीर्वादासाठी सातारहून इथे येतो. देवीची मूर्ती अतिशय अप्रतिम आहे, आणि नवरात्रीमध्ये तिचं सौंदर्य बघण्यासारखं असतं. त्यामुळे आवर्जून आम्ही दरवर्षी इथे येतो. हा नवरात्र उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? आमची नवरात्र ही पारंपरिक पद्धतीने असते. आमच्या घरीसुद्धा पारंपरिक पद्धतीने घटस्थापना असते, पण दरवर्षी देवीला येण्याचा आमचा प्रघात असल्यामुळे आम्ही दरवर्षी अभिषेकासाठी इथे येत असतो. सकाळी लवकर येऊन अभिषेक करून पूजा अर्चा करून आम्ही इथून जातो. देवीला जर एखादं मागणं मागायचं म्हटलं तर काय मागाल संपूर्ण समाजासाठी? देवीकडे एकच मागणं मागेल, समाजामध्ये आता कुठली दुही राहू देऊ नको. जे शिवाजी महाराजांनी राज्य बघितलं होतं, स्वराज्य, ज्या शिवाजी महाराजांच्या नावाने आज मराठा क्रांती आरक्षण मागते, त्यापेक्षा मी म्हणते सर्व माणसांना समान हक्क आणि समान न्याय आणि समृद्धी मिळू दे, एवढंच मी देवीकडे मागणी मागेन. खूप छान, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. नमस्कार. कुठून आला आहात? नाव काय? किती वर्ष झाले या देवीच्या दर्शनाला येत आहात? आम्ही दरवर्षी आज देवीच्या दर्शनाला येतो. तुळजाभवानीला दरवर्षी येतो. परिसर एकदम खूप छान आहे, वातावरण छान असतं, मुलांना खूप आवडतं, खूप एन्जॉय करण्यासाठी त्यांना मजा वाटते, त्यामुळं आम्ही दरवर्षी येतो. हां, नवरात्रीमध्ये येतो. छान वाटतं नवरात्रीमध्ये. तुम्हाला विचारेन, नवरात्र उत्सव आता सुरू आहे, या नवरात्र उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? खूप छान पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करतो नवरात्र उत्सव. आमचे 9 दिवसाचे उपवास वगैरे असतात, दांडिया, गरबा, आणि इकडे आम्ही आवर्जून येतो प्रतापगडला जर देवीचं दर्शन घ्यायला. तिथे खाली 5 ठिकाणी पण देवी आहे ना, रामवर्धन, तिचं पण दर्शन घ्यायला आम्ही येतो. ठीक आहे. तुम्हाला विचारेन, तुम्ही तुमचा नवरात्र उत्सव कशा पद्धतीने साजरा करता? हां, आम्ही छान करतो. आम्ही दर 6 महिन्याला येतो इथे, आणि तिकडे पण जातो महाराजांच्या इकडे, आणि मुलांना घेऊन येतो. मुलांना घेऊन खास मुलांसाठी हे खूप छान वातावरण आहे, त्यांच्यावर संस्कार चांगले होतात. तुम्हाला विचारेन, इतके वर्ष झाले तुम्ही या देवीला येत आहात, तर काय वाटतं या देवीविषयी? हे जागृत स्थान आहे तसे परंपरेपासून. त्यामुळे शिवाजी महाराजांचं शिवकालीनच मंदिर आहे, त्यामुळे ते प्रसिद्धच आहे. त्यामुळे आम्ही दरवर्षी तर येतोच कायम. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्स. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. नमस्कार. मला सांगा, या प्रतापगडावर एवढी छान अशी आपली भवानी मातेचं मंदिर आहे, तर याविषयी काय सांगा? भवानी मातेचं मंदिर बघण्याची खूप इच्छा होती, आणि जास्त करून माझ्या मुलांना दाखवायची खूप इच्छा होती, कारण त्यांना संस्कृती जपायला पाहिजे, पुढे त्यांना आठवण राहिली पाहिजे. आणि हे हस्तकला तर खूपच सुंदर वाटलं, म्हणजे आश्चर्य वाटलं, असे खूप डिझाईन बारीक, आणि आम्ही आमच्या मुलांसाठी जास्त करून इथे आलो दाखवण्यासाठी. नवरात्र उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? आम्ही म्हणजे 9 दिवस उपवास असतात,
ठिकठिकाणी जाऊन देवीची ओटी वगैरे भरतो. पूर्ण फॅमिली वगैरे जातो. अशा पद्धतीने असतात. बरं, या प्रतापगडावरील वातावरणाविषयी, या परिसराविषयी तुम्ही काय सांगा? कसं वाटत आहे हा वातावरण परिसर? खूप सुंदर आहे. पावसाळ्यात तर अजूनच सुंदर होतो. हिरवगार तिथून दिसतो आहे, सगळा धुका आहे, त्यामुळे खूप वातावरण असं प्रसन्न वाटतं इथं आल्यावरती. एकदम मस्त. तुम्ही काय सांगा? इकडं प्रतापगड ते यायचं म्हणजे इकडचे धुकं वगैरे बघायला खूप छान वाटतं. तिकडे वातावरण शांत असतं, फिरायला पण म्हणजे मुलांना घेऊन फिरायला आनंद. आनंद आहे. धन्यवाद, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टकर कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. नमस्कार, कुठून आला आहात? मी खारघर मुंबईवरून आलो. मुंबईहून आला आहात. किती वर्ष झाली या देवीला येता? या इथे मी 10 ते 15 वर्षापासून येतो. मी 12 वर्ष रेग्युलर येते. फक्त गेल्या वर्षी मला वरती चढायला मिळालं नाही गर्दीमुळे. 12 वर्ष झाली या देवीला येतात. मी तुम्हाला विचारेन, 12 वर्षामध्ये असा कोणता अनुभव किंवा अशी कोणतं मागणं देवीला मागितले जे पूर्ण झाले, असं काही उदाहरण आहे? इथे आल्यानंतर गरजच पडत नाही मागणं मागायची, आपोआपच मागण्या आपल्या पूर्ण होतात. आणि परत ती आपली आई आहे, आमचं दैवत आहे, कुलदैवत. आईला विसरता कामा नाही येत. त्यामुळे आणि आई दरवर्षी आपल्या मुलींची इच्छा पूर्ण करतेच. तिला सांगायची गरज लागत नाही. पडत नाही. तुम्ही या फक्त आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ती आपली आई आहे, आपण विसरता कामा नये. ठीक आहे, तुम्ही या परिसराबद्दल काय बोला? असं आहे, छत्रपती महाराज शिवाजी महाराजांनी इथं पदस्पर्श इथे झाला आहे. त्या पदस्पर्शाला आपण हात लावू शकत नसलो तरी त्या भूमीमध्ये आलो एवढंच आपल्याला बरं वाटतं. फक्त आता काय झालं की आता हे रस्ते वगैरे आहेत ते म्हणजे जेवढी जी दर्शनं महाराष्ट्रात आहेत त्या दर्शनामध्ये आपण म्हणजे जरी रक्कम जमा होत नसली तरी आपण लोकवर्गणी म्हणा, शासनाने देवस्थानसाठी हल्ली बराच निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या निधीमधून तरी हे रस्ते व्हावेत जेणेकरून मुख्य रस्त्यापासून तरी देवदर्शनाला येईपर्यंत त्या माणसाला अडचण नको, म्हणजे पायी येणाऱ्याला पण त्रास नको, गाडी येणारा तरीच चालेल असं. आणि अशी मुलाखत जी आहे म्हणजे ती मुलाखत अशी द्यायला पाहिजे की आल्हाददायक, की बाबा आलो देवदर्शन 5 मिनटात झालं, रस्त्याला कुठेही खाचखगे नाहीत, असं वाटलं असतं तर बरं वाटलं असतं. पण हे आता एक 4 वर्षातच झालेलं आहे. याच्यापूर्वी रस्ते चांगले होते. केल्या पाहिजे. तुम्हाला विचारेन, हा नवरात्र उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? प्रत्येक आमचे जे कुलदैवत आहे आणि आमची गावदेवी वगैरे तिचा त्यांच्या उपवास दर्शनाला असतो. आम्ही येतो. आणि वर्षाच्या 12 महिने शाकाहारी त्यामुळे त्यामुळे आणि 9 उठता बसता दिवसांमध्ये, नाही उठता बसता उपवास असतो त्याचा. आणि दर गुरुवारी पाणी पण नाही पित असा उपवास. म्हणजे रोजा लोक पाळतात थोडक्यात त्याच्यापेक्षा भारी. तुमच्यापेक्षा त्यांना जास्त तुमची माहिती आहे. खूप छान, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही भेट असते. कृष्णा राजाराम अष्टकर ज्वेलर्स. जगदंबे आई, जगदंबे, जगदंबे आई, जगदंबे, पिंडांड ब्रह्मांड
दर्शन सोहळा प्रायोजक आहेत कृष्ण राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरामध्ये आलो होतो. कित्येक वर्षांपूर्वीचं हे मंदिर असून यावर्षी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी या देवीला चांदीची मेघडंबरी अर्पण केली. त्यामुळे या देवीचं रूप अजूनच खुललं आहे. एकंदरीत आमचा हा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा 239936 या क्रमांकावर. तोपर्यंत नमस्कार.